सभापती महोदय, जगन्नाथजींनी जे या ठिकाणी मांडलं आहे त्यामध्ये फक्त दोन गोष्टी आहे. 564 नंबर जो टेकडी आहे ती फॉरेस्टची आहे आणि वन विभागाच्या DCF त्यांचे जे आहेत त्यांनी सांगितलं की त्यांनी सर्टिफाईड केलं की आमच्या 564 मध्ये कुठेही वन विभागाच्या जागेमध्ये उत्खनन नाही, त्यांनी प्रमाणित केलं आहे. आता दुसरा प्रश्न आहे की याच्यामध्ये जे दुसऱ्या तिसऱ्या टेकडी आहेत त्यामध्ये मुरुम दगड वगैरे आहे ते 525 नंबर आहे, 538 आणि 542 तीन सर्वे नंबर ते टेकडीच्या भागात आहे आणि त्याचं उत्खनन सुरू आहे. त्या उत्खननामध्ये 525 जो सर्वे नंबर आहे पहिला त्याच्यामध्ये 22 परवानग्या घेतल्या आहे, 538 मध्ये 9 परवानग्या घेतल्या आहे, 542 मध्ये 11 परवानग्या घेतल्या आहे. पण यामध्ये मी तपासलं, कारण तुम्ही जेव्हा एखाद्या वेळेस कोणताही प्रश्न मांडता तो अभ्यासानेच मांडताय, त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की ह्या ज्या कंपन्या आहे ज्यांच्याकरता हे उत्खनन झालं त्यांनी कलेक्टरकडनं संपूर्ण जेवढी त्यांना मुरुम पाहिजे आहे किंवा जेवढं दगड पाहिजे आहे एक वेळी कलेक्टरकडनं परवानगी घेण्याऐवजी तहसीलदारच्या अधिकार क्षेत्रात 500, 500, 500 ब्रांचच्या अशा वेगवेगळ्या परवानग्या घेतल्या, काही प्रांताकडनं घेतल्या, एक कलेक्टरकडनं घेतली आहे. मला असं वाटतं की हे तुकड्या तुकड्यामध्ये त्यांनी परवानगी घेतल्या. एक शंका नक्की आहे की ज्या परवानग्या घेतल्या आहेत त्यापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त उत्खनन झालं आहे का, याकरता या ठिकाणी तिथल्या वसमतचे तहसीलदार आहेत, औंढा नागनाथचे तहसीलदार आहेत, तिकडं प्रांत आहेत, यांना मी सूचना दिल्या आहेत. आणि वसमतच्या तहसीलदारची तर आमच्याकडे संपूर्ण चौकशी रिपोर्टही आला आहे, त्यावर कारवाई सरकार करणार आहे. पण ETS मोजणी झाली पाहिजे संपूर्ण क्षेत्राची. एकदा संपूर्ण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जी ETS पद्धती आहे त्याची आपण संपूर्ण सर्वेक्षण करणे, तहसीलदार आणि प्रांतांनी पुन्हा तिथे जाऊन संपूर्ण स्वतः जाऊन त्या ठिकाणी मोजमाप करणे, हे दुसरं. ते फिजिकली मोजमाप करणे, एक ETSनी मोजमाप करणे, तिसरं MRSACचा रिपोर्ट मिळवणे, MRSACवर काय दिसतं आहे, म्हणजे उत्खनन करण्यापूर्वी काय होतं, आत्ता किती काढलेलं आहे तोही रिपोर्ट घेता येतो आणि गुगल मॅपिंगही करता येतं. त्यामुळे चारही पद्धतीने तहसीलदार प्रांत फिजिकली, त्यानंतर ETS, MRSAC आणि गुगल मॅपिंगच्या माध्यमातून आपण हे सर्वेक्षण करून महिनाभरामध्ये हा संपूर्ण रिपोर्ट या ठिकाणी मी सादर करणार आहे, तो आपल्याला देऊ. त्या उपरांत अजून काही जर आपलं म्हणणं असेल तर पुन्हा या ठिकाणी करू. पण एक मात्र खरं आहे की या ठिकाणी उत्खनन सुरू आहे. दुसरं या ठिकाणी जो वाळूघाट आहे, वाळूघाट त्यामध्ये आता राज्यामध्ये जे 1184 वाळूघाट आहेत त्यापैकी 953ला मगाशी मी खालच्या सभागृहात सांगितलं की आमचे ACS विकास खारगे आणि पर्यावरण खात्याच्या सचिव जयश्री भोज यांनी खूप मेहनत करून या सर्व पहिल्यांदा या राज्यामध्ये संपूर्ण वाळूघाट आपण लिलावी काढले आहेत. त्यामध्ये आपण हिंगोलीचे साधारण जे वाळूघाट आहे त्या वाळूघाटामध्ये 7 वाळूघाटाचे लिलाव झाले, बाकीचे अजून व्हायचे आहेत, ते होऊन जाईल. पण या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की त्यामध्ये एक वाळूघाट खोदताना त्यांनी जे खरडून काढलं आहे पूर्ण नदीना, त्या नाल्यांना, जे छोट्या नद्या आहेत त्याचंही ते पूर्णा आणि ती दुसरी या दोन्ही नद्या त्यांनी किती उत्खनन केलं याचाही ETS करून घेऊ. तुमची जी मागणी आहे की मोजणी, पुनर्सर्वेक्षण आणि पूर्णा आणि कयाधू नदीपात्रातला वाळूचा साठा हा उचलला आहे, तर महिन्याभरामध्ये आपण हा संपूर्ण रिपोर्ट घेऊ आणि यामध्ये जर जेवढी परवानगी दिली होती त्यापेक्षा जास्त उत्खनन केलं असेल तर मग संबंधित कोतवालापासून तर प्रांतापर्यंत जे जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई करू, त्याची विभागीय चौकशी करून त्याच्यावर कारवाई करू.